उठ रे आता तरी जागा हो, जिच्या कर्तृत्वाने तुला या जगाशी ओळख करून दिली तिचा आधार हो, ज्याच्या कष्टाने तुला जगण्याची यशस्वी होण्याची उमेद दिली त्याचा पाठीराखा हो. उठ आता तरी जागा हो. स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघ, तुझ्या काळजीपोटी ज्यांनी स्वतःचं सर्वस्व पणाला लावून दिलं त्यांचा ऋणी हो. चुका झाल्या असतील रे खूप, हरकत नाही. चुका झाल्या असतील खूप, हरकत नाही. तू ज्या देवळात उभा आहेस त्या ईश्वरूपी मायबापांचं काळीज या अथांग सागरापेक्षाही मोठा आहे. एकदा नतमस्तक हो. उठ आता तरी जागा हो. जा आणि मोकळ्या मनाने म्हण, आई बाबा थोडं बोलायचं आहे, मनातल्या शब्दांना ओठांवर आणायचं आहे. आई बाबा थोडं बोलायचं आहे. वैचारिक मंच उपलब्ध करून दिलेल्या सर्व आयोजक प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी तन्मय देवराव जाधव, राहणार कारंजा लाड, जिल्हा वाशिम, आपल्या पुढे आपल्या सरळ आणि सरळ शब्दांमध्ये विषय घेऊन आलो आहे. विषयाचं नाव आई बाबा थोडं बोलायचं आहे. विषयाचं गांभीर्य बघून सुरुवातीला म्हणावंसं वाटतं की तुम्हा आम्हा सर्वकांच्या शब्दात आईबाबांचं कर्तृत्व मांडणं इतकं शक्य नाही. आई बाबा पहिले गुरु, त्यानंतरच माझे अस्तित्व सुरू. अर्थात जन्मतः सर्वात पहिली शिकवण मिळाली म्हणजे ती आई बाबांची. तिथूनच आपलं अस्तित्व व्हायला सुरुवात झाली. मित्रांनो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे इतिहासाकडे जर बघितलं तर म्हणावंसं वाटतं की इतिहासा वळून पाहता पाठीमागे जरा झुकून करशील मस्तक त्यांना मानाचा मुद्रा, असे तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात असलेले छत्रपती श्री शिवाजी महाराज. उत्तम प्रशासन, पराक्रम, युद्ध प्रसंगीची बुद्धिमत्ता आणि स्वतंत्र राज्यकारभार या गुणकौशल्यांचे मार्गदर्शन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य स्थापन करण्याचा आत्मविश्वास बिंबवणारा राजमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांच्या कर्तृत्वाने छत्रपती श्री शिवाजी महाराज घडले. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनात आईबाबांचं स्थान महत्वाचं आहे. यावर ईश्वर मात्रे यांची सुंदर कविता आठवते. बाबा माझे विठोबा आणि आई माझी रखुमाई, बाबा माझे विठोबा आणि आई माझी रखुमाई, मी का मानू कुणाला, दैवत माझे बाबा आई, तेच घडवतात आणि तेच वडवतात. मित्रांनो, अतिशय सुंदर कविता आपल्याला खूप काही सांगून जाते. आयुष्याच्या वळणावर कित्येक नाती येतील जातील, परंतु आयुष्यातलं सर्वात सुंदर नातं म्हणजे आई बाबा नावाचं नातं. घरामध्ये आई प्रेमाचं प्रतीक असतं. आपल्या संस्काराने ते आपल्या मुलाचं संगोपन करते, मुलाला लहानाचं मोठं करते, सर्वांची लढीवाळपणे लाड पुरवणारी ती माय. बाबा म्हणजे घराचे आधारस्तंभ. फणसाला जसं बाह्य रूपाने काटे असतात परंतु आतून मात्र सदैव गोडाच असतो, तसंच बाबांचं असतं. राणीमान अतिशय कणखर आणि खंबीर असलं तरी स्वतः मात्र कुठल्याही परिस्थितीत राहून नेहमी आपल्या मुलांचा भवितव्याचा विचार करणारा तो बाप. मित्रांनो, बाबाची आणि आई वडिलांची किमया शब्दात म्हणणं शक्य नाही. स्वतः परिस्थितीच्या रिंगणात राहून स्वतः संसाराचा गाडा सुरळीत चालवण्याचा प्रयत्न करणारे ते दोघेही आई बाबा. दैनंदिन जीवनाचा विचार जर केला तर प्रसंग सांगू इच्छितो. एका शहरात गजबजलेल्या वस्तीमध्ये एक छोटंसं कुटुंब राहत होतं. मुलगा आणि त्याचे आई वडील. दैनंदिन जीवन रोज प्रमाणेच. नेहमीचं जीवन आपल्या आई आणि बाबा यांच्यावरच मुलांचं जीवन अवलंबून असते. त्याचप्रमाणे या मुलाचंही जीवन काहीतरी होतं. आई घराचा सांभाळ करायची, मुलाचं संगोपन करायची, नेहमी स्वतः सर्व कुटुंबियांची काळजी घ्यायची, स्वतः कितीही असह्य वेदना सहन करून आपल्या हसऱ्यामागे लपून नेहमी राबायची. बाबा आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी, सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उन्हातान्हात आपलं रक्ताचं पाणी करायचे, आपल्या मुलाचं भवितव्य सुधारण्यासाठी नेहमी कष्ट करत राहायचे. मुलगा कॉलेजला जात असायचा. दैनंदिन जीवनाप्रमाणे एके दिवशी आईने स्वयंपाक केला. मुलाला जेवायला वाढलं. मुलगा जेवायला बसला. एक घास खाल्यानंतर मुलगा लगेच आईला हाक मारतो, आई भाजी कशी बनवली ग, ना तिखट ना मीठ, भान कुठं होतं तुझं, असा म्हणून मुलगा ताटावरून उठला. आपला मुलगा उपाशी आहे याची चिंता आईला लागली. दिवसभर कष्ट करून थकलेली ती माय आपल्या मुलासाठी उठते आणि त्याच्या आवडीचं जेवण बनवते, त्याला झोपेतून उठवते, त्याला परत जेव घालते आणि तेव्हाच ती माय निश्चिंत झोपी जाते. मुलगा कॉलेजला जायचा. मुलाला कॉलेजमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये, नेहमी त्याच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध असावा, त्याला कुठली गोष्ट विकत घ्यायची असेल तर कोणाकडे मागायला जावं लागणार नाही, या विचाराने वडील त्याला नेहमी 50-100 रुपये त्याच्या खिशात देत राहायचे. अशाप्रमाणे मुलगा 12वी पास झाला. मुलाला पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं होतं.
आपला मुलगा आपल्यापासून कधीही दूर गेलेला नव्हता. तो बाहेर गेल्यानंतर त्याचं कसं होईल, तो कशा परिस्थितीत राहील याची चिंता आईला लागली. आईला रडायला यायचं. तोच बाबांना आपला मुलगा बाहेर गेल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्टीची सोय व्हावी याची चिंता बाबांना लागली. अशा परिस्थितीत दोघांनीही धाडस करून मुलाला बाहेरगावी शिकायला पाठवलं. मुलगा बाहेरगावी गेला, राहायला रूम केली, जेवायला मेस केली, कॉलेजला जायचा. आता मेसचं पाण्यासारखं बेचव असलेली भाजी, त्या पातळ चपात्या, डाळ म्हणजे नुसतं पाणीच. अशा परिस्थितीत तो पोट भरण्यासाठी जेवण करायचा. आता त्याला आईच्या हातचं जेवणाची आठवण यायला लागली होती. आता आई ही आई असते हे त्याला कळू लागलं होतं. मित्रांनो, दिवस जात चालले. स्वखर्चासाठी जितके पैसे लागतील तितके वडील कुठलाही प्रश्न न करता त्याला पुरवत राहायचे. मुलगा बाहेरगावी शिकायला गेलेला आहे, त्याला प्रत्येक गोष्टींची पूर्तता व्हावी याचा विचार करणार तो बाप. मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, मुलगा नोकरीला लागला. आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं. आई वडील खूप खुश झाले. परंतु चार चौकात आपल्या आईबाबांचं कौतुक सांगण्याचं धाडस मात्र त्यांना अद्याप केलेलं नव्हतं. मित्रांनो, नोकरी लागली, येणारी जाणारी माणसं नेहमी त्याला प्रश्न विचारत राहायची की मुला, तुला पगार किती आहे, सरकारी आहेस का, किती कमवतो, अशा असंख्य प्रश्नांची उत्तर त्याला द्यावं लागायची. परंतु जन्मदात्यांनी कधी कुठलाही प्रश्न केला नाही. जन्मदात्यांनी जी गोष्ट लागेल त्यावेळी पुरवली. कुठलाही प्रश्न न करता नेहमी आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार केला. तेव्हा त्याला बाप हा बाप असतो हे त्याला कळू लागलं होतं. दुःख काय असतं हे ज्याचं त्यालाच कळतं. मायेचं छत्र सर्वांजवळ जरी असलं ना, परंतु एका अनाथ मुलगा त्याच्या मायेच्या छत्राची जाण काय असते ही त्यालाच कळू शकते. एका अनाथ व्यक्तीची व्यथा शब्दात मांडणं शक्य नाही मित्र. एक अनाथ व्यक्ती आपला आयुष्याचा खडतर प्रवास विना छत्राचा कसा काढू शकतो हे तोच सांगू शकतो. मित्रांनो, दुःख हे खरंच त्याचं त्यालाच माहिती असतं. सांगताना अतिशय दुःख वाटतंय की ज्या मायबापांनी आपल्या रक्ताचं पाणी करून ज्या मुलांना लहानाचं मोठं केलं, त्याला अस्तित्व प्रदान केलं, त्याला लहानाचं मोठं करून या जगाची ओळख करून दिली, त्याच आई बाबांच्या आयुष्याच्या सरते शेवटी जर त्यांना वृद्धाश्रमाचं दार वाटेला येत असेल तर मित्रांनो, अशी निर्दय आणि स्वार्थी मुलं जन्मालाच येऊ नये असं म्हणणं चुकीचं ठरणार. मित्रांनो, पैसा जरी आज काळाची गरज असला ना, तरी पैशांनी मात्र चैनीच्या वस्तू विकत घेता येतात. परंतु आईबाबांचं सुख, आईबाबांचं समाधान, आईबाबांचं प्रेम कुठलीही गोष्ट विकत घेता येत नाही. मित्रांनो, तो मामासारख्यांचं खूप लाभाची गोष्ट आहे की आपल्याला आईबाबा मिळाले. मित्रांनो, आईबाबांची परतफेड ह्या जन्मात तर काय, गेल्या कित्येकही जन्मात करणं शक्य नाही. त्यांना गरज असते ती फक्त आपल्या मुलांचे प्रेम, आपल्या मुलांची आपुलकीची. विषयाच्या सरतेशेवटी एवढंच म्हणायचं की आईबाबांची काळजी घ्या. आईबाबांची किंमत समजली पाहिजे. तुम्ही आईबाबांची सेवा करा, जग तुमची किंमत करेल. एवढंच मला असं वाटतं की एकदा नजरे पल्ल्याड बघायचंय. कौटुंबिक सुखदुःखात, चढउतारात नेहमी आईबाबांच्या चेहऱ्यावर समाधान तरी कसं असतं हे त्यांना विचारायचं आहे. मनातील विचारांना वाचा फोडायची आहे, मनातल्या शब्दांना ओठांवर आणायचं आहे. आई बाबा थोडं बोलायचं आहे. धन्यवाद.